खैरनार अत्यंत सहजपणे, प्रेमाने, आनंदाने सुमितजी यांना अध्यक्षपदाचा ह्या ठिकाणी ते भार देत आहेत। आणि दादाभाऊंचा स्वभाव आपल्याला कल्पना आहे की ते भिडस्त स्वभाव आहे, ते कोणाला नाही म्हणत नाही, परंतु त्याच्यामुळे त्यांना या ठिकाणी यायला वेळ लागतोय। परंतु आपण या ठिकाणी वेळेचा सदुपयोग करणार आहोत। या ठिकाणी आपण सुमित बच्छावजी यांचा पदग्रहण कार्यक्रम या ठिकाणी संपन्न तर होणारच आहे, परंतु आपण आजच्या ह्या पदग्रहणाचं औचित्य साधून एक प्रोजेक्ट करता येण्यासारखे आहे, परंतु जे शक्य जे आहे ते करण्याचा गरज होती। हे लिंगायत हे एक सेवाभावी असं व्यक्तिमत्व, आमची साधारणतः 50-55 वर्षाची जुनी मैत्री आणि पडद्यामागली की आपण यावं, कारण अशा माणसांचं कर्तृत्व समाजापुढे आलं पाहिजे आणि इतरांनाही त्याच्या मागे प्रेरणा अशा पद्धतीचं सामाजिक कार्य या ठिकाणी होत आहे। मी उपस्थित मान्य सुमित बच्छाव यांच्या कार्यकाळातला हा पहिला प्रोजेक्ट या ठिकाणी अत्यंत चांगला असा प्रोजेक्ट ज्याची गरज होती समाजाच्या अशा व्यक्तीला, तो प्रोजेक्ट या ठिकाणी सादर करत असताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे। मी आजचे प्रमुख अतिथी डॉक्टर विनोदजी बाबर आणि रवींद्रजी भांबरे यांना समजलेले आहे, ते या ठिकाणी त्यांचं आगमन होत आहे। कार्यकुशलतेने सगळ्या जनतेच्या प्रशंसेला पात्र असणारं असं हे व्यक्तिमत्व, सगळ्यांमध्ये सहज मिसळणारं, कोणताही अभिनिवेश नाही, पदाचा अभिनिवेश नाही, मंत्री असल्याचा कुठलाही आविर्भाव नाही, असं हे लोकप्रिय असं व्यक्तिमत्व आम्हाला लाभलं। याचा मी दादाभाऊंना व्यासपीठावर आमंत्रित करतो। दादाभाऊ, आपल्या उपस्थितीने या ठिकाणी एक वेगळं नवचैतन्य आम्हाला मिळालेलं आहे। सुमितची इच्छा होती की दादाभाऊ आल्याशिवाय मी पदग्रहण कार्यक्रम करू नका, आणि त्यामुळेच आम्ही थोडंसं थांबलो होतो। तर आपण या ठिकाणी पदग्रहणाचा कार्यक्रम करू, तत्पूर्वी मी आजचे सुमितजी बच्छाव, केदारनाथजी भागवत यांना विनंती करतो, शिवजी खैरनार यांना विनंती करतो, त्यांना आठवण म्हणून आम्ही आमच्या क्लबतर्फे एक मोमेंटो देतो। ह्या मोमेंटो दिलो होतो एका पदग्रहण कार्यक्रमाला, हे नामदार दादाभाऊ भुसेंच्या हस्ते देण्यामध्ये आम्हाला आनंद आहे। तसंच आजचे जे प्रमुख अतिथी डॉक्टर रवींद्रजी भांबरे उपप्रांतपाल यांचाही मोमेंटो देण्यासाठी मी विनंती, हे पूर्ण नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री असल्यामुळे त्यांच्या हातून मोमेंटो देण्यात आम्हाला विशेष असा आनंद होत आहे। तरुण वयात असलेले शिक्षक आणि वयाच्या 34व्या वर्षी ते या ठिकाणी प्रेसिडेंट होत आहे, आणि हा मला वाटतं मालेगावच्या रोटरीच्या इतिहासात सगळ्या म्हणून जर आपण उल्लेख केला तर मला वाटतं ते वावगं ठरणार नाही। आणि एक शिक्षक अध्यक्ष होत असल्याने मला वाटतं वर्षभर अत्यंत शिस्तीत काम चालेल असं मला वाटतं, कारण शिक्षक आणि शिस्त यांचा एक समन्वय झालेला असतो। तर सुमित भाऊ करतो की अत्यंत चांगलं वर्ष त्यांच्या कार्यकाळात अनेक प्रोजेक्ट झाले। सुमितजी बच्छाव हे यांनी आता मावळते सेक्रेटरी कौशलजी राखावत यांना विनंती करतो की त्यांनी नूतन सेक्रेटरी केदारनाथजी भागवत, अत्यंत कमी बोलणारं, परंतु जी जबाबदारी आतापर्यंत त्यांना दिली ती अत्यंत। भटूदादा यांनी यायचं आहे, खैरनारने यावेळेस एक वेगळा असा पायंडा पाडला। त्यांनी 2 सेक्रेटरी, एक ॲडमिन आणि एक प्रोजेक्ट, असे 2 सेक्रेटरीची त्यांनी रचना केलेली होती। भटूदादा यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने आपल्या सेक्रेटरी पदाला न्याय दिला। तर केदारनाथजी भागवत हे कांदा व्यवसायात आहेत आणि त्यांनी सेक्रेटरी म्हणून एक अतिशय जबाबदारीचं असलेलं पद त्यांनी स्वीकारलेलं आहे। सुमित बच्छाव आणि त्यांचा टीमचा दादाभाऊंच्या हस्ते या ठिकाणी
सत्कार होत आहे. एक लोकप्रतिनिधीच्या हस्ते समयजी जैन हे सेक्रेटरी म्हणून या ठिकाणी कार्यकाल त्यांचा कार्यभार बघणार आहे. पदग्रहण कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करावा. आपण खूपच भाग्यवान आहात की नामदार दादाभाऊंच्या हस्ते आपल्याला हा पदभार मिळतो आहे. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला याच्या पुढील जीवनामध्ये सेवा करण्याची खूप मोठी संधी आहे, हे आपण लक्षात घ्यावं. त्याचप्रमाणे समाजसेवेचे गुण बांधवावे म्हणून या रोटरॅक आणि इंट्रॅकची या ठिकाणी स्थापना केलेली असते. आणि मला खात्री आहे की पडतील. रोटरी क्लबचीच अजून एक शाखा RCC त्याचे गौरवजी देवरे अध्यक्ष म्हणून काम बघणार आहेत. स्थापना या ठिकाणी करण्यात आलेली असते. म्हणजे या ठिकाणी रोटरी क्लब मालेगाव मिडटाऊन बरोबर रोटरॅक, इंट्रॅक आणि RCC या 4 संस्थांच्या पदग्रहणाचा कार्यक्रम आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत, तसेच आजचे प्रमुख अतिथी डॉक्टर बाबर, नामदार दादाभाऊ भुसे, रवींद्रजी भांबरे, राजेंद्रजी भांबरे यांच्या आणि आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत हा पदग्रहणाचा अत्यंत सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी ह्या टाळ्या असतील. तर मी सर्व मान्यवरांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी हा सुंदरसा असा पदग्रहणाचा कार्यक्रम या ठिकाणी उपस्थित महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच आपल्या नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री माझे पितृतुल्य सन्माननीय दादासाहेब भुसे, त्याचबरोबर आपल्या रोटरी डिस्ट्रिक्ट 3030चे माजी प्रांतपाल, आमच्या क्लबचे मानबिंदू सन्माननीय राजेंद्रजी भांबरे, आज आपल्या सर्वांना संबोधित करण्यासाठी जे वक्ते सध्या आपण फेसबुक रील्स, इंस्टाग्राम आणि इतर माध्यमातून संपूर्ण राज्यभरात आपल्या मार्गदर्शनाने धुमाकूळ घालत आहेत असे सन्माननीय विनोदजी बाबर सर, त्याचबरोबर असिस्टंट गव्हर्नर सन्माननीय रवींद्रजी भांबरे, त्याचबरोबर मागच्या वर्षी ज्यांनी अतिशय सुनियोजित आणि शांतपणे काम केलं असं आम्हाला सर्वांना मार्गदर्शन करणारे सन्माननीय केशवजी खैरनार, त्यांच्यासोबत काम करणारे सचिव बटूदादा, कौशलभाई आणि संपूर्ण रोटरी क्लब ऑफ मालेगावची टीम, त्याचबरोबर आज या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेले सर्व आप्तेष्ट, सर्व मालेगाव आणि कसमादे परिसरातील सर्व रोटरी मेंबर्स, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा वंदनाताई चव्हाण आणि त्यांची संपूर्ण टीम, रोटरॅक्ट, इंट्रॅक्ट, RCC, माझे कुटुंबीय आणि आपण सर्व. साहेब, खरं तर गेल्या 23 वर्षांपूर्वी जेव्हा सतीश भाऊंनी या क्लबचं रोपटं लावलं तेव्हा कदाचित कोणाला वाटलं नसेल की या रोपट्याचा इतका मोठा वटवृक्ष एवढ्या वर्षांनंतर होईल. आणि कदाचित सांगायला मला सुद्धा आनंद होतो, ज्या वेळेला ह्या क्लबचं रोपटं लावलं गेलं सन 2001 मध्ये, त्यावेळेला मी फक्त इयत्ता 3रीमध्ये होतो आणि योगायोगानं 23व्या वर्षी भाऊंच्या नेतृत्वाखाली, सन्माननीय भांबरे साहेबांच्या नेतृत्वाखाली मला या क्लबचा अध्यक्ष म्हणून पदभार करायची संधी मिळते. त्याचं सर्व श्रेय, त्याचं संपूर्ण श्रेय रोटरी क्लब ऑफ मालेगाव मिडटाऊनच्या सर्व सदस्यांना आहे. कारण की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला नसता तर मला क्लबचा अध्यक्ष म्हणून काम करायची संधी भेटली नसती. सन 2021-22 मध्ये काम करताना आपण सर्वांच्या सहकार्याने एक चांगलं काम त्या वर्षी उभं करता आलं. सर्वांना सांगायला आनंद वाटेल, वर्ष सुरू होण्या अगोदरच गेल्या 15 दिवसांपूर्वी ज्या वेळेला आम्ही आमचे मार्गदर्शक सन्माननीय मंत्री साहेबांकडे गेलो, आम्ही मागण्याच्या आत साहेबांना आमचा प्रश्न गेल्या 7-8-10 वर्षांपासूनचा माहिती आहे की रोटरी उद्यान ज्या ठिकाणी आहे कॅम्पात 40,000 स्क्वेअर फूटचं एक सुसज्ज उद्यान आहे, परंतु समाजाच्या सेवेसाठी काहीतरी एक चांगला हॉल झाला पाहिजे, काहीतरी एक वास्तू आकारास आली पाहिजे अशी सर्वांची इच्छा होती. साहेबांनी आमचा प्रश्न ओळखून आम्ही सर्वांनी मागण्याच्या आत आम्हाला त्या हॉलसाठी 15 लाख रुपये त्या दिवशी कबूल केले आणि तसं पत्र आम्हाला त्या दिवशी प्राप्त झालं. आणि साहेबांचा पूर्ण शब्द होता की सुरुवात करा, तुम्हाला जी जी मदत लागेल ती साहेब याच्या पूर्वी पण करत आलेत, भविष्यात पण करतील. साहेब, खरोखर धन्यवाद. एक चांगला उपक्रम, काल योगायोगानं त्याचं भूमिपूजन होतं आणि अधिवेशनाचं कामकाज वाढल्यामुळे एक दिवस अचानक साहेबांना काल भूमिपूजनासाठी येता आलं नाही, परंतु कालच्या कार्यक्रमाला सन्मान्य आयुक्त साहेब, अजिंक्य भाऊ आणि बाकी मंडळी, क्लबचे सर्व सदस्य उपस्थित होते. साहेब, पुढील एका वर्षामध्ये माझा मानस खूप जास्त प्रोजेक्ट करण्याचा नाही,
पण जेवढे करेल तेवढे समाजाच्या उपयोगात येतील आणि जिथं गरज आहे, ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा जास्तीत जास्त उपक्रम, जास्तीत जास्त प्रोजेक्ट घेण्याचा मानस आहे. आज त्याच माध्यमातून साहेब, आज आपले एक बांधव आहेत टेरे येथील, आपल्यासमोर ते बसलेले आहेत, सन्माननीय अरुण आप्पा लिंगायत, जे आपले मार्गदर्शक कायम असतात, त्यांच्या माध्यमातून आणि रोटरी क्लब ऑफ मालेगाव मिडटाऊनच्या माध्यमातून आज पहिला प्रोजेक्ट त्यांना ट्रायसिकल देऊन, त्यांना ती सायकल देऊन आपण त्यांच्या आयुष्यात थोडीफार तरी मदत मिडटाऊनच्या माध्यमातून होईल अशी एक आशा बाळगतो आणि हा पहिला प्रोजेक्टने आज सुरू केला आहे. साहेब, याच्या पुढच्या काळात मी स्वतः शिक्षक असल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं शिक्षण, त्यांना जास्तीत जास्त काय मदत करता येईल, त्याच्यानंतर जो सर्वात जास्त तुमच्या आवडीचा विषय आहे व्यसनमुक्ती, त्याच्यासाठी या वर्षभरात आपल्याला ग्रामीण भागात, शहरी भागात काय करता येईल याच्यासाठी आपल्याला 100% पुढील काळात प्रयत्न करता येणार आहेत. आणि प्रत्येक प्रोजेक्टमध्ये मला माझे रोटरी मेंबर्स असतील किंवा साहेब असतील आणि व्यासपीठ असेल, सर्वांचं मार्ग साहेबांचं इंटरनॅशनलकडून आपल्याला जे जे डेजिग्नेटेड मंथ्स असतात, ज्या फोकस एरियामध्ये काम करावं लागतं, त्या माध्यमातून फक्त त्याच फोकस एरियामध्ये आपण जास्तीत जास्त काम करणार आहोत. त्या माध्यमातून आपला जो येता पहिला महिना आहे, जुलै महिना, हा जुलै महिना मॅटर्नल हेल्थ अँड चाइल्ड केअर म्हणजे गरोदर स्त्रिया आणि लहान बालकांचं आरोग्य. साहेब, आपल्या तालुक्याचे CDPO जे आहेत, महिला आणि बालविकास अधिकारी, त्यांच्याशी बोलणं झालं आहे. आपल्या तालुक्यातील ज्या आदिवासी आणि गरजू महिला आहेत ग्रामीण भागातील, ज्यांना आपल्या आरोग्याची काळजी योग्य प्रकारे घेता येत नसेल किंवा तसं त्यांना माहिती नसतील, आपण क्लबच्या माध्यमातून या महिन्यामध्ये 3 ते 4 प्रोजेक्ट ग्रामीण भागामध्ये असे घेतोय की त्या माध्यमातून त्या महिलांपर्यंत पोहोचण्याचा जास्तीत जास्त आपला मानस आहे. त्याच्यानंतर काही 1-2 प्रोजेक्ट होते, त्याच्याबद्दल आपण सर्वांनी चर्चा केली आहे. सर्वात मूळ उद्देश आणि मूळ हेतू या वर्षाचा तुम्ही मला या सरते शेवटी विचाराल. सुरुवातीला जे भूमिपूजन झालं आहे, शेवटच्या दिवशी ज्या वर्षी पुढच्या वर्षी कौशलबाईंना आपण कॉलर प्रदान करू आणि प्रेसिडेंटशिपची माळ आपण त्यांच्या गळ्यात घालू. माझं स्वप्न आहे की त्या दिवसाच्या पूर्वी आपल्या रोटरी हॉलचं भूमिपूजन आणि लोकार्पण पार पडेल, याची ग्वाही मी आज या प्रसंगी तुम्हाला सर्वांना देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सुमित भाऊ, आपल्या या ठिकाणी आशीर्वाद पर मनोगत व्यक्त करा. रोटरी क्लब ऑफ मालेगाव मिडटाऊन या संस्थेच्या पदग्रहण कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित खास कराडून आलेले डॉक्टर विनोदजी बाबरसाहेब, माननीय राजेंद्रजी भामरे, मावळते अध्यक्ष माननीय केशवजी खैरनार, मावळते सेक्रेटरी माननीय राजेंद्र जाधवजी, कौशलजी राकावत, नवीन ज्यांनी आज या ठिकाणी पदभार स्वीकारला ते माननीय अध्यक्ष सुमितजी बच्छाव, सेक्रेटरी माननीय केदारनाथ भागवतजी, रोट्रॅकचे प्रसादजी बागड, समयजी जैन, इंट्रॅक्ट क्लबचे मोहिनीजी भागवत, भोजराजजी ठाकरे, RCC क्लबचे गौरवजी देवरे, प्रेमराजजी पाटील, सर्व सन्मान्य रोटरियन, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम तर मी मावळते अध्यक्ष आणि त्यांची संपूर्ण टीम, त्यांनी गेल्या वर्षभर अतिशय चांगलं कार्य संपन्न केलं, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. नवीन अध्यक्ष माननीय सुमितजी बच्छाव, सेक्रेटरी भागवतजी यांचं स्वागत करतो आणि त्यांनाही मी शुभेच्छा देतो. येणाऱ्या काळामध्ये सुमितजी बच्छाव, केदारनाथजी भागवत आणि सर्व रोटरियन्सच्या माध्यमातून विविध प्रकल्पांच्या माध्यमातून समाजाची सेवा घडो अशा प्रकारची प्रार्थना परमेश्वराच्या चरणी करतो. मला माहिती आहे की सुमित जिल्हा परिषदचे प्राथमिक शिक्षक आहेत.
लहानपणापासून मी त्याला आविष्कारच्या सोबत बघितलेला आहे. शाळेतच आपल्या घराच्या शेजारी शाळेमध्ये सुमित शिकायला यायचा आणि तेव्हापासून मी सुमितला बघितलेलं आहे. आणि म्हणून मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये प्राथमिकचा शिक्षक असल्यामुळे आणखी जास्तीचं काम या क्लबच्या माध्यमातून गोरगरिबांची सेवा करणं हे आपलं सर्वांचं जे उद्दिष्ट आहे त्या माध्यमातून त्याच्या हातून आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून समाजाची सेवा घडेल हा मला त्या ठिकाणी विश्वास आहे. मला वाटतं की आज पदभार स्वीकारतानाच एका दिव्यांग आमच्या बांधवाला एक सायकलीचा आधार देऊन कामाची सुरुवात पण त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे. आणि म्हणून सुमितजी, मी तुमच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा देत असताना येणाऱ्या काळामध्ये आपण क्लबच्या माध्यमातून आणि इतरही जे काही आहेत आपले संलग्न क्लब त्यांच्याही माध्यमातून जे काही कार्यक्रम उपक्रम तुम्ही हाती घेणार, आम्ही सर्वजण तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहू आणि ते कार्यक्रम यशस्वी होण्याच्यासाठी जे जे काही करावं लागेल ते संपूर्ण सहकार्य आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी निश्चितपणे करू. कारण शेवटी ही समाजाची सेवा तुमच्या हातून संपन्न होणार आहे. हा काही व्यक्तिगत बाबा काही अजेंडा नाही. आणि म्हणून निश्चितपणे अजूनही समाजामध्ये अनेक क्षेत्रांमध्ये सरकारची तर जबाबदारी आहेच तिथं काम करणं, त्या शेवटच्या घटकापर्यंत त्याला न्याय कसा मिळेल, तो त्या दारिद्र्यातून बाहेर कसा येईल, त्याची प्रगती कशी होईल, त्याला मान सन्मान कसा मिळेल, ही सरकारची तर जबाबदारी आहेच. परंतु आपण पाहतो की त्याच्याही पलीकडे आपण अनेक सेवाभावी संस्था असतात की त्या ठिकाणी मदतीचा एक आधार त्या सामान्याला देत असतात. आणि मला विश्वास आहे की आपल्याही या क्लबच्या माध्यमातून निश्चितपणे त्या गोरगरिबाला, शेवटच्या घटकाला त्या ठिकाणी न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून आपण सर्वजण मिळून निश्चितपणे प्रयत्न करूया. एवढंच मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने शुभेच्छा देत असताना आपल्याला नम्रतेने आवाहन करू इच्छितो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आज गोरज मुहूर्ताचे पण भरपूर लग्न आहेत. मलाही एका 4-5 ठिकाणी भेटी देऊन नंतर रात्रीची ट्रेन पकडायची आहे आणि म्हणून थोडासा घाई गडबडीमध्ये या ठिकाणी हा कार्यक्रम मी अटेंड करतो आहे. पुढच्या टप्प्यामध्ये जेव्हा हे आचारसंहिता वगैरे संपली, अधिवेशन आपलं संपलं की आपण सगळे प्रमुख परत एकदा बसूया. आणि तुम्ही चांगलं केलं की ग्रामीण भागातले पण प्रतिनिधी घेतलेले आहेत आणि म्हणून पर्टिक्युलर त्या भागामध्ये काय अडीअडचणी आहेत आणि त्या कशा सोडवल्या गेल्या पाहिजे याच्यावर निश्चितपणे मार्गदर्शन, वस्तुस्थिती त्या ठिकाणी आपल्याला मिळेल आणि त्याच्यावर सोल्युशन काढण्याचं काम आपण सगळे मिळून त्या ठिकाणी निश्चितपणे करूया. मला वाटतं की भगिनींची पण आज मोठी उपस्थिती या कार्यक्रमाला त्या ठिकाणी आहे. मी राजकीय भाष्य तर या ठिकाणी करणार नाही, परंतु इकडं अनेक आमचे सहकारी ज्येष्ठ मार्गदर्शक पण बसलेले आहेत. परवाचं महाराष्ट्र शासनाचं जे काही अर्थसंकल्प घोषित झाला त्या अर्थसंकल्पामध्ये आपण जर बघितलं असेल तर त्याच्यामध्ये प्राधान्यक्रमाने आपले शेतकरी बांधव असतील, छत्रपती शिवाजी महाराजांची आपल्याला जी शिकवण आहे की माय भगिनींचा कृतीमधून सन्मान करा. आणि म्हणून आपण बघितलं असेल की महिला भगिनींच्यासाठी अनेक चांगल्या योजना त्या ठिकाणी बजेटमधनं घोषित झालेल्या आहेत. पाठीमागच्या काळामध्ये मला चांगलं आठवतंय, नंदुतात्या आपल्या मालेगाववर जेव्हा कृषी विभागाची जबाबदारी होती तर त्या काळामध्ये महिला शेतकऱ्यांनी जर योजनेच्या संदर्भामध्ये अर्ज दाखल केला
तर आलेल्या अर्जांमध्ये महिला शेतकऱ्यांच्या योजनांना ताबडतोबीने मान्यता देणं असं त्या कॉम्प्युटराइज सिस्टममध्येच आपण कंपल्सरी करून टाकलं. आणि त्याच्यामुळे जर 10 पैकी 10 शेतकऱ्यांनी जर अर्ज केला असेल त्या योजनेच्यासाठी, बाबा आम्हाला ट्रॅक्टर पाहिजे उदाहरणार्थ, तर त्याच्यामध्ये जर 2 महिला शेतकऱ्यांचा अर्ज असेल की त्यांनाही ट्रॅक्टर पाहिजे, तर त्या 10 पैकी जर 5चा लक्षांक असेल तर त्या 10 पैकी 2 महिला शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर पहिले ताबडतोबीने त्याला मान्यता मिळते. असं त्या सिस्टममध्येच आपण कंपल्सरी करून टाकलेलं आहे. आणि म्हणून मला वाटतं की याच्यातनं फायदा असा झाला की अनेक शेतकरी कुटुंबातले लोक त्या महिलांची नावं 7-12 उतार्यावर लावायला लागले. तात्या, जर आपल्याला कृषी विभागाच्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ताईंचं नाव 7-12 उतार्यावर लावा. टाळ्या वाजल्या पाहिजे तुम्ही. महिलांनी तर जास्त टाळ्या वाजायला पाहिजे. हो, म्हणजे त्या आमच्या बहिणीचं नाव 7-12 उतार्यावर त्या ठिकाणी लागेल आणि त्या ताईने अर्ज केला की कॉम्प्युटर त्याला ताबडतोब मान्यता देईल. आणि तुम्हाला माहिती आहे, एकदा 7-12 उतार्यावर तुमचं नाव लागलं की तुमची परवानगी घेतल्याशिवाय हे गडबड करू शकणार नाही. आपण चेष्टाचा भाग बाजूला ठेवू, परंतु कृतीमधून महिलांचा सन्मान झाला पाहिजे. आणि म्हणून काल जी माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, काल जी योजना माननीय मुख्यमंत्री महोदयांचा ड्रीम प्रोजेक्ट, माननीय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही जी घोषित झाली की ज्याच्यामध्ये 21 वर्षापासून तर 60 वर्षापर्यंतची जी आमची बहीण असेल, आमची आई असेल, तर त्यांना त्या ठिकाणी 1500 रुपये त्यांच्या अकाउंटवर थेट सरकारच्या वतीने दिले जाणार आहेत. याला कोण काय बोलत असेल तर तो ज्याचा त्याचा विषय आहे. पाठीमागच्या काळामध्ये पण आपण बघितलं असेल की आपल्या कुटुंबामध्ये जर मुलगी जन्माला आली तर ज्या दिवशी मुलगी जन्माला आली त्याच दिवशी सरकारच्या वतीने 5000 रुपये तिच्या नावाने सरकार फिक्स डिपॉझिट करत आहे. ती मुलगी पहिल्या वर्गात गेली की त्या दिवशी सरकार त्या मुलीच्या नावाने 6000 रुपये डिपॉझिट करणार आहे. आणि ती मुलगी जेव्हा 18 वर्षाची होईल तोपर्यंत त्या मुलीच्या नावावर 1,01,000 रुपये डिपॉझिट त्या कन्येच्या नावाने त्या ठिकाणी सरकारच्या वतीने असणार आहे. सांगायचं तात्पर्य एकच आहे, आपण अनेक चांगल्या योजना पाठीमागच्या काळामध्ये एसटी मध्ये 50% महिलांना भाड्यामध्ये सूट त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि म्हणून पूर्वी जी एसटी रिकामी फिरायची, आता एसटी मध्ये बसायला जागा मिळत नाही. महिलाच राहतात सगळ्या, नाही का नाही. आणि 75 वर्षाच्या वरचे मोफत आणि महिलांना 50% सूट. इतरांना आता जागाच मिळत नाही एसटी मध्ये. पहिले रिकामी फिरायची बस. आणि म्हणून सांगायचं तात्पर्य एकच आहे की जे अपेक्षित आहे त्या अपेक्षितांना न्याय कसा मिळेल त्या दृष्टिकोनातनं कामकाज आपल्याला येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे करता येईल. जिथपर्यंत आता या मंचचा मला फायदा घेतला पाहिजे तर आपल्या मालेगावचा जिथपर्यंत विषय आहे, तर मालेगावच्या विकासाचं चित्र तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळत असेल. आणखी तुमच्या ज्या काही संकल्पना असतील एक 4 ओळी लिहून जर आपल्या ऑफिसमध्ये दिल्या तर निश्चितपणे अजूनही 4 महिने आपल्या हातामध्ये आहेत. आणि त्यामुळे त्या सूचनांचं पालन करणं, त्या भागामध्ये विकासाचं जे काही आपल्याला अपेक्षा असेल ते निश्चितपणे मार्गक्रमण त्या ठिकाणी होईल. येणाऱ्या काळामध्ये या मालेगावच्या विकासासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने जे काही चांगले प्रकल्प आपले पूर्ण झालेले आहेत त्याच्यामध्ये 5 कृषी महाविद्यालय. माझी आपल्याला सर्व रोटरियन्सला विनंती आहे, एकदा अधिवेशन संपलं की एक बैठक पाहिजे तर तिकडे लावू आपण. मालेगावच्या पासून एक 7-8 किलोमीटरवर, म्हणजे 5 ते 7 मिनिटाचं अंतर आहे चर्च पासून.
तर त्या कॉलेजच्या कॅम्पसमध्ये एक बैठक आणि त्याचं पाहणी दौरा पण आपण त्या ठिकाणी लावावा आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मला वाटतं की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये प्रथमच एकाच वेळी एका तालुका पातळीवरच्या गावाला 5 कृषी महाविद्यालय आणि 1 डिप्लोमा कॉलेज महाराष्ट्राच्या इतिहासात कृषी विभागामध्ये पहिल्यांदाच आपल्या मालेगावला जे रोपटं तिकडं लागलं त्याचं जे आकार आता येतो आहे त्याचं लोकार्पण आपण पुढच्या महिन्यामध्ये एक ते सव्वा महिन्यामध्ये त्याचं लोकार्पणचा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी संपन्न करतो आहोत. निश्चितपणे तुम्हाला आनंद होईल. त्याच्यासोबतच आपल्या मोसम पुलावरच लोढा मार्केटच्या शेजारी 100 खाटांचं लहान बाळ आणि महिलांचं रुग्णालय त्याचं लोकार्पण ताई आता आपल्याला पुढच्या महिन्यामध्ये त्या ठिकाणी करायचं आहे. त्या 100 खाटांचं हॉस्पिटल पाहिल्याच्या नंतर निश्चितपणे तुम्हाला आनंद होईल, तुम्हाला अभिमान वाटेल. मालेगाव शहरातल्या एकाही खाजगी दवाखान्यामध्ये नसतील अशा सुविधा आपल्या त्या शासकीय रुग्णालयामध्ये संपूर्ण मालेगावच्या माझ्या महिला भगिनींना त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. आणि त्याचाही पाहणी दौरा मला वाटतं की पुढच्या महिन्यामध्ये एक 15 दिवसाच्या नंतर तुम्ही जेव्हा वेळ देणार तर त्या ठिकाणी निश्चितपणे आपण करूया. मालेगावच्या मोसम पुलावरची जी काही आपली जुनी महापालिकेची इमारत होती, शाळा होती, त्या शाळेचं रूपांतर फक्त महिला आणि विद्यार्थिनींच्यासाठी आपण जवळपास 500 विद्यार्थिनी महिला एकाच वेळेस अभ्यास करू शकतील असं त्याचा प्रकल्प आपण पूर्ण केलेला आहे आणि त्याचंही लोकार्पण आपण त्या ठिकाणी करायला घेतो आहोत. तात्या अनेक बंधारे आपण बांधले, अनेक वळण योजना आपल्या आपल्या पातळीवर त्या ठिकाणी यशस्वीरित्या संपन्न केलेल्या आहेत. आज सुदैवाने पावसाची बऱ्यापैकी आगमन वरुण राजाचंही त्या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये ही जी काही कामं तुमच्या आशीर्वादाने संपन्न झालेली आहेत त्याचं लोकार्पण आणि तुम्हाला बघायला सुद्धा मी कान डोळ्याचं जे काही अंतर असतो तर सर्व रोटरियन्सला आपण ज्या दिवशी वेळ देणार तुम्हाला सर्वांना सोयीचा जो वेळ असेल त्या दिवशी त्या कामांचं पाहणी निश्चितपणे आपल्याला त्या ठिकाणी करता येईल. आणि आपल्या सगळ्यांच्या मनातलं जे काही मालेगाव आहे ते मालेगावाचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून अनेक कामं त्या ठिकाणी प्रगतीपथावर. एवढंच आता रोटरीचा कार्यक्रम आहे आणि मीच आता माझी जर कॅसेट वाजवली तर ती काही योग्य होणार नाही आणि म्हणून या निमित्ताने संपूर्ण मालेगावकरांच्या वतीने, मालेगाव शहर असेल तालुका असेल या सर्वांच्या वतीने मी नवनिर्वाचित टीमला हार्दिक शुभेच्छा देतो आणि परत एकदा तुमच्या हातून चांगली सेवा घडो आणि ती सेवा करताना मला माहिती आहे की आम्ही सर्वजण तुम्ही घेणार ते प्रोजेक्ट चांगलेच घेणार आणि म्हणून त्या प्रोजेक्टच्या पाठीमागे आम्ही सर्वजण खंबीरपणे उभं राहू एवढंच मी या निमित्ताने सांगतो. बाहेर गावावरनं आलेल्या पदाधिकाऱ्यांचं मी मालेगावच्या वतीने स्वागत करतो. खऱ्या अर्थाने आपलं मनोगत ऐकलं पाहिजे होतं परंतु 11:30-12ची ट्रेन मला पकडायची आहे. उद्या परत अधिवेशन आहे. आज गोरज मुहूर्तावरच्या लग्नांना भेट देऊन त्या ठिकाणी मला जायचं असल्यामुळे आपण सर्वजण मला रजा देणार. जय हिंद, जय महाराष्ट्र. नेहमीच दाखवून दिलेला आहे आणि आम्ही या दृष्टीने भाग्यवान आहोत की आम्हाला अशा आपल्यासारखे जे लोकप्रतिनिधी मिळाले की जे सर्वसामान्यांच्यासाठी इतकं झटतात, इतका वेळ देतात. तर आपलं खूप खूप मनापासून क्लबच्या वतीने धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो. आपण या पदग्रहण कार्यक्रमाला आलात आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली. जो सुमितचा आग्रह होता की आपल्या उपस्थितीतच पदग्रहण करावं तर प्रसादजी पेटकर या ठिकाणी उपस्थित झाले. क्लब ऑफ मालेगाव मिडटाऊनच्या वतीने त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. आता या ठिकाणी आपण मनोगताला सुरुवात करीत आहोत. आपला सक्रिय असा सहभाग रोटरीच्या माध्यमातून द्यावा. भरत पाटील हे उपक्रमशील शिक्षक आहेत.
श्री भरत पाटील यांनी व्यासपीठावर येऊन मान्यवरांच्या हस्ते पिन इंडक्शन करायचं आहे. आपल्याला प्रमुख अतिथींचं मार्गदर्शन ऐकायचं आहे, त्याच्यामुळे आपण हा कार्यक्रम CA राहुल कदम जे चार्टर्ड अकाउंटंट आहेत, त्यानंतर दीपक त्र्यंबक आयरे LIC प्रतिनिधी, दीपक त्र्यंबक आयरे LIC प्रतिनिधी, दिलीप वाणी बांधकाम व्यावसायिक, श्री दिलीप वाणी बांधकाम व्यावसायिक, दिनेश सोनोने जमीन खरेदी विक्री करणारे, श्री दिनेश सोनोने जमीन खरेदी विक्रीचा त्यांचा व्यवसाय आहे. त्यांचं रोटरी क्लब ऑफ मालेगाव मिडटाऊनमध्ये स्वागत आहे. या ठिकाणी स्वागत करण्यात आहे डॉक्टर जयदीप पवार, मालेगाव शहरातील प्रसिद्ध असे डेंटिस्ट. दिनेश सोनोने या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यानंतर गोपाल वाघ हाऊसकीपिंगचं त्यांचा व्यवसाय आहे. गोपाल वाघ, डॉक्टर जयदीप पवार, आमचे परम मित्र डॉक्टर जयदीप पवार, हे सगळ्यांच्या दातांची काळजी घेतात असे डॉक्टर जयदीप पवार. गोपाळ वाघ हाऊसकीपिंगचा त्यांचा व्यवसाय आहे. गोपाळ वाघ जर उपस्थित असले तर त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. चौधरी हेमंत चौधरी जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय. मिलिंद भामरे, श्रीयुत मिलिंद भामरे या ठिकाणी आपल्या रोटरी क्लब ऑफ मालेगाव मिडटाऊनचं त्यांनी सभासदत्व स्वीकारलेलं आहे. मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांना पिन प्रदान करावी. रोटरियन रवींद्र साळुंके जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय. रोटरियन रवींद्र साळुंके हे सहभाग त्यांनी नोंदवला होता. असे मेंबर की ज्यांना जी जबाबदारी दिली ती अत्यंत समर्थपणे त्यांनी ती पार पाडली. इंजिनियर रोशन सोनोने बांधकाम व्यावसायिक आहेत. इंजिनियर रोशन सोनोने हे उत्कृष्ट बांधकाम व्यावसायिक आहेत. यानंतर राजेंद्रजी खैरनार बिल्डिंग मटेरियल विक्रेते, आम्ही त्यांना प्रेमाने राजूभाऊ म्हणतो. आणि यांच्या कार्याची मध्ये दिसली त्याचप्रमाणे आपण जो याना जाधव विद्यालयात जो कॅम्प घेतला होता तर 6 दिवस राजूभाऊंनी तिथं पूर्ण आपला सक्रिय सहभाग नोंदवला, पूर्ण वेळ त्यासाठी दिला. असे हाडाचे कार्यकर्ते राजूभाऊ खैरनार यांचं रोटरी परिवारात हार्दिक स्वागत आहे. श्री सतीश पाटील हे महिंद्रा शोरूम जे आहे मालेगावला त्याचे मॅनेजर आहे आणि त्यांचं रोटरी उत्सवमध्ये इथं स्टॉल होता आणि रोटरीचं सर्व कार्य त्यांनी बघितल्यानंतर त्यांनी स्वतः इच्छा प्रदर्शित केली की मला रोटरीचं सदस्य व्हायचं आहे. आणि गेल्या 2-3 महिन्यापासून ते आमच्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने रुळले. परंतु आज पदग्रहणाचा कार्यक्रम असल्यामुळे या सर्व रोटरी सदस्यांचा आपण या ठिकाणी पिन इंडक्शनचा या ठिकाणी कार्यक्रम घेत आहोत. यानंतर श्री सुधीरजी धांडे हे मालेगावातलं प्रसिद्ध असं मेडिकल व्यवसायातलं एक व्यक्तिमत्व, मेडिकल एजन्सी आहे सुधीरजी धांडे यांची. प्रमुख अतिथी जे आपण या ठिकाणी बोलवलेले आहेत त्यांचं या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन ऐकायचं आहे. इतक्या लांबून हे या ठिकाणी आलेले आहेत तर आपण त्यांचं निश्चितपणे मार्गदर्शन ऐकूया. श्री सुनीलजी बोरसे ॲग्रो व्यावसायिक, श्री योगेश पोपट आयरे कांदा खरेदी विक्री, श्री योगेश
त्याच्यानंतर मोहित बच्छाव हे पॅकेजिंग व्यवसायामध्ये आहे. त्यांच्यासोबत त्यांच्या सुविद्य पत्नी पण या ठिकाणी आमच्या क्लबच्या मेंबर झालेल्या आहेत. धनश्रीताई बच्छाव यांनीसुद्धा या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे. श्री